नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीच्या या लेक्चर सिरीजमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या जो पाठ बघत होतो कोडिंग आणि डिकोडिंग, तर याचं मला वाटतं हे आपलं नेक्स्ट लेक्चर आहे आणि फार महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे आणि याची आपण काही बेसिक फाउंडेशन्स आपण बघितलेत आणि आपला हा जो पॅटर्न आहे मित्रांनो, की हा IBPS TCS IBPS पॅटर्नमध्ये फार मोठ्या प्रमाणात येतो. तर आपल्या जी टेटची जी काही परीक्षा आहे, तर त्या टेटच्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप खूप महत्त्वपूर्ण असा हा टॉपिक आहे. तर टेट परीक्षेमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात या प्रकारचे प्रश्न येतील. ओके, तर मग आता हा ॲक्च्युअल IBPS परीक्षा जी आहे बँकिंगची, त्याच्यातनं घेतलेला मी एक प्रश्न आहे. तर असे तुम्हाला प्रश्न असतात आणि त्याच्यामधनं एखादं तुम्हाला विचारलेलं की याचा अर्थ काय, आणि असे तुम्हाला एका या दिलेल्या कोडिंग डिकोडिंगवरती 3 ते 5 प्रश्न असतात. किती असतात? 3 ते 5 प्रश्न. ओके, हां. तर मग कोडिंग डिकोडिंगवर आधारित किती असतात? 3 ते 5 प्रश्न असतात त्याच्यामध्ये. मग आता आपण इथे काही पझल्स घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये पहिले मी एकदम बेसिक फाउंडेशन जे प्रश्न आयोगात येत नाहीत, पहिले तसे प्रश्न तुम्हाला घेतो. ज्याच्यातनं आपण 2-3 प्रश्न असणार, आपण थोडं फाउंडेशन स्ट्रॉंग करूयात. त्यानंतर मग आपण जे ॲक्च्युअल आलेले प्रश्न आहेत ते घेऊयात. तर इथे हे जे पहिले 2 आपण प्रश्न आहेत ते एकदम साधे प्रश्न राहतील त्याच्यामध्ये. त्याचे मी काही शॉर्ट ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता एकदम पहिला प्रश्न, की एका सांकेतिक भाषेमध्ये ओपन द डोअर हे काटेजा असे लिहितात. ओपन द डोअरला कसे लिहितात? KATA आणि JA. ओपन द डोअरला काटेजा असे लिहितात. डोअर इज क्लोजला जापामा असे लिहिले जाते. बरोबर आहे. डोअर इज क्लोजला जापामा. दिस इज गुड हे लारापा असे लिहिले जाते. तर क्लोज्ड साठी कोणत्या संख्येत वापरला जातो? तर त्या भाषेमध्ये क्लोज साठी कुठल्या संख्येत वापरला जातो असं विचारलेलं आहे. तर आता मला सांगा, आता याच्यामध्ये काय म्हणतात त्यांनी? ओपन द डोअर, याला काय लिहिलं? ओपन द डोअर, याला त्यांनी लिहिलंय का ते जा. ओके, हा. नेक्स्ट, डोअर इज क्लोज. डोअर इज क्लोजला लिहिलंय जापामा. डोअर इज क्लोजला लिहिलंय जापामा. देन धिस इज गुड. धिस इज गुड ला लिहिलंय लारापा. मग आता त्यांनी विचारलं क्लोज साठी काय वापरण्यात येतं. ओके, आता क्लोज साठी काय वापरण्यात येतं? तर असे, तर आता याचा एक बेसिक वे कसा आहे सोडवण्याचा, की ओपन द डोअर म्हणजे का टे जा. तर ओपनचा अर्थ काय? के का. द चा अर्थ काय? टी टे. आणि डोअरचा अर्थ काय? जे जा. असं होत नाही. असं नाही तर मग कसं आहे? मी काय म्हटलं? असं नाहीये. हा, एवढं नक्की की ओपनचा जो काही अर्थ या तिघांपैकी एकच असेल, कारण इथे जो सिक्वेन्स दिलाय त्या सिक्वेन्सनुसारच त्याचं कोडिंग असतं असं नाहीये. मग अशी टाईपचे प्रश्न आपल्याला कसे सोडवायचे असतात मित्रांनो? की ओपन द डोअर म्हणजे काटेजा, डोअर इज क्लोज म्हणजे जापामा. तर या दोघांना कम्पेअर करायचं. मग कम्पेअर करायचं म्हणजे नेमकं काय करायचं रे? तर कम्पेअर करायचं म्हणजे काय, की या दोघांमध्ये कॉमन शोधायचं. तर ओपन द डोअर आणि इथे याच्यामध्ये कॉमन काय? बघा, हा डोअर आणि डोअर कॉमन आहे. इकडे काटेजा आणि जा पामा मध्ये कॉमन काय? जे कॉमन आहे. याचा अर्थ काय? इथे हे दोन होते, इथे हे दोन कॉमन होते. याचा अर्थच डोअर, DOOR, डोअर, डोअरचा अर्थ काय झाला? जा, जे जा. ओके, हा. नेक्स्ट, ओपन द डोअर अँड धिस इज गुड. याच्यात काही कॉमन आहे का? काहीच कॉमन नाही. तर आपण त्याच्यावर काहीच काढू शकत नाही काही कॉमन असेल तर. आता पहिल्याचं दुसऱ्यासोबत कम्पेअर झालं, दुसऱ्याचं तिसऱ्यासोबत कम्पेअर झालं. आता आपण घेऊयात याचं आणि याचं दुसऱ्या तिसऱ्याचं कम्पेअर. ओ, डोअर इज क्लोज अँड धिस इज गुड. इथे कॉमन काय आहे मित्रांनो? इज. इथे पण काय कॉमन आहे? इज. ओके, इथे जारामा लारा, जा पा मा लारा पा, इथे कॉमन काय? पा. म्हणून इजचा अर्थ काय झाला मित्रांनो? पा. इज म्हणजे काय? पा. आता प्रश्न आपल्याला विचारला की क्लोज साठी काय कोड आहे? प्रश्न काय विचारला आपल्याला? क्लोज साठी काय कोड आहे? तर इथे फक्त क्लोज रिकाम उरलंय आणि इकडे फक्त काय? MA मा रिकाम उरलंय. बघा ना, याचा दोघांचे अर्थ आले, या दोघांचे अर्थ आले. तर मग क्लोज राहिला होता आणि इकडे मा राहिला होता, म्हणून क्लोजचा अर्थ काय राहिला? क्लोज म्हणजे काय झालं? मा. ओके, तर क्लोज्ड, क्लोजचा अर्थ काय झाला मित्रांनो? MA
मा असा झाला. कळलं प्रत्येकाला? ओके. हा, तर असं आपल्याला प्रत्येकाला कम्पेअर करायचं आणि त्याच्यावर त्याचा आपल्याला अर्थ काढायचा असतो. ठीक आहे. आता यांनी याच्यात सांगितलं आपल्याला की क्लोजचा अर्थ काय आहे. प्रश्न काय बघा की आपल्याला त्या भाषेमध्ये कशाचा अर्थ काढायचा आहे रे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लोज्ड. क्लोजचा अर्थ काय आहे असं त्यांनी विचारलेलं याच्यामध्ये की क्लोजचा अर्थ काढा. बरोबर आहे. क्लोजचा अर्थ काय आहे. आता हा जरा रेग्युलर वे सोडविंगचा. आता एक्झामिनेशन मध्ये क्विक मध्ये फास्ट मध्ये कसं सोडवायचं थोडं लॉजिक लावा. इथे बघा ओपन द डोअर म्हणजे काटेजा. मला सांगा या याच्यामध्ये आपल्याला जो प्रश्न विचारला त्याला लक्ष द्यायचं की क्लोज विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे. क्लोज्ड. क्लोज्ड ओपन द डोअर मध्ये येते का नाही तेव्हा याचा मिनिंग आहे काटेजा. इथे क्लोज शब्द आहे का नाही तर काटे किंवा ज्या यापैकी कुठलाही पर्याय असेल तर तो रद्द करा कारण तो अर्थ क्लोजचा होऊ शकत नाही. म्हणून ज्या कॅन्सल झाला. बरोबर आहे. म्हणून काय कॅन्सल झाला तर ज्या कॅन्सल झाला. ज्या नाही होऊ शकत. ओके. के का पण होऊ शकत नाही. बरोबर आहे. काटेजा. हा ओपन डोर इज क्लोज. इथे क्लोज शब्द आहे म्हणजे ज्या पामापैकी काहीतरी असू शकतं. ठीक आहे. हा दिस इज गुड म्हणजे ला रा पा. दिस इज गुड म्हणजे काय ला रा किंवा पा पैकी. आता इथे पण क्लोज आहे का रे आपल्याला उत्तर द्यायचे क्लोज पाहिजे तर इथे क्लोज आहे का नाही म्हणजे ला रा पा पैकी पण काही पण पर्याय असेल तर ते क्लोजचा अर्थ राहणार नाही. ला पण नाही राहणार रा पण नाही राहणार पा पण नाही. तिथे पा आहे पाई कॅन्सल करा म्हणून तुमचं उत्तर काय होईल मा. म्हणून तुमचं उत्तर काय होईल एम ए मा. आणि दॅट्स वाय तुमचं उत्तर काय होईल आन्सर इज ऑप्शन नंबर 1. उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 1. ओके गॉट इट. कळलं प्रत्येकाला. काही डाऊट आहे का कोणाला इथपर्यंत. आयडियाज क्लिअर. ओके. नेक्स्ट बघा एका सांकेतिक भाषेत पिक डापाचा अर्थ आहे व्हेअर आर यू. डानाजाचा अर्थ आहे यू मे कम आणि नाकासाचा अर्थ आहे ही मे गो. या सांकेतिक भाषेमध्ये कम साठी कुठला संकेत लिहिला जाईल तर त्या भाषेमध्ये कम साठी कुठला संकेत लिहिला जाईल. ओके. हा पिक डापा म्हणजे व्हेअर आर यू. पिक डापा म्हणजे व्हेअर आर यू. डानाजा म्हणजे यू मे कम आणि नाकासा म्हणजे ही मे गो असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. आता इथल्या इथेच आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्याच्यामध्ये. आता शॉर्ट फॉर्मनी पण याचं उत्तर आपण काढू शकतो का तर आता बघा इथे एक तर आहे की असं आपण कम्पेअर करतो एक स्टेटमेंट. ओके. तर बघा पिक पी आय के पिक डा पा म्हणजे व्हेअर आर यू. डा ना जा म्हणजे यू मे कम आणि नाकासा म्हणजे ही मे गो. बरोबर आहे. हा मग आता आपण या दोघांमध्ये कम्पेअर केलं तर पिक डा पा या दोघांमध्ये कॉमन काय डा आणि डा आणि इथे कॉमन काय यू आणि यू म्हणून डाचा अर्थ काय झाला यू. डाचा अर्थ काय झाला यू. हा नेक्स्ट आता आपण याचा आणि याचं कम्पेअर करा रे. पिक पा आणि नाकासा इथे काही कॉमन आहे का काहीच कॉमन नाही. चला या दोघांना कम्पेअर करा दुसऱ्या आणि तिसऱ्या याला तर याच्यात कॉमन काय ना इकडे ना आणि इकडे ना आणि इथे काय कॉमन आहे मे. सो ना म्हणजे काय मे. बरोबर आहे. मग आता उरलं काय मित्रांनो इथे उरले ज्या आणि इथे काय उरले कम म्हणून ज्याचा अर्थ काय होईल कम होईल. बरोबर. ज्याचा अर्थ काय होणार कम होणार. बाकी कोणाचा अर्थ येऊ नये आपल्याला काही फरक पडत नाही. इथे बघा या दोघांचे अर्थ आले उरलेल्या याचा अर्थ हा असतो तर ज्याचा अर्थ काय कम. तर म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर काय असेल मित्रांनो तर सॉरी या प्रश्नाचं उत्तर काय असेल ज्या असेल. ठीक आहे. ओके. आता याला शॉर्ट फॉर्म मध्ये कसं सोडवायचं. शॉर्ट फॉर्म मध्ये कसं सोडवायचं शॉर्ट वे मध्ये तर पिक डापाचा अर्थ आहे व्हेअर आर यू. पिक डापाचा अर्थ काय व्हेअर आर यू. आपल्याला अर्थ कशाचा पाहिजे कमचा पाहिजे. आपल्याला अर्थ कसा काढायचा आहे कमचा. आता पिक डापा म्हणजे व्हेअर आर यू इथे कुठे कम हा शब्द आहे का म्हणून पिक डा किंवा पा पैकी काही पण राहणार नाही त्याच्यामध्ये म्हणून डा पण नाही आहे. बरोबर आहे. हा हे होईल का त्याच्यामध्ये नाही. त्यानंतर बघ मला बघा इथे कम शब्द आहे म्हणजे ना डा ना किंवा ज्यापैकी अर्थ होऊ शकतो. ठीक आहे. अजून आपण काही सांगू शकत नाही. त्यानंतर पुढे बघा नाकासाचा अर्थ आहे ही मे गो. नाकासाचा अर्थ काय ही मे गो. तर आता मला सांगा ही मे गो मध्ये कम आहे का नाही आहे म्हणून ना किंवा का किंवा सा यापैकी पण काही अर्थ त्याचा राहणार नाही आणि म्हणून तुमचं उत्तर काय होईल त्याच्यामध्ये जा राहणार. बरोबर आहे. सो इथे तुमचं उत्तर काय राहील जा राहील. ओके. सो म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 2. ओके. कळलं का प्रत्येकाला. काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत. हा म्हणून इथे उत्तर काय ज्या. तर तुम्ही शॉर्ट वेनी सोडवा किंवा यांनी सोडवा. आता तुम्हाला जास्त शॉर्ट वेची सवय लागते. ओके. पण आता ओके आता आणखी हे शॉर्ट वेनी आता बघितलं आपल्याला काय पाहिजे ब्लडचा अर्थ काय तो म्हणतो या याच्यामध्ये ब्लडचा संकेत काय असेल
तर बघा याक लेडी म्हणजे स्काय इज ब्लू. तर मला सांगा याक लेडीमध्ये कुठे ब्लड हा शब्द आहे का? नाही. म्हणून स्काय इज ब्लू त्यांनी सांगितलेलं आहे. तर इथे स्काय इज ब्लू म्हणजे याक ले किंवा डी. तर म्हणून ले सुद्धा होऊ शकत नाही ब्लडचा अर्थ किंवा डी सुद्धा होऊ शकत नाही ब्लडचा अर्थ. बरोबर आहे. ब्लड इज रेड या शब्दामध्ये आलेला आहे म्हणून इथे याचा अर्थ ब्लडचा अर्थ मोक पी किंवा डी हे होऊ शकतं. आपण यात काही रिमूव्ह करू शकत नाही. हा स्काय अँड ब्लड. ओके, या दोन्ही याच्यामध्ये ब्लड आलेला आहे. तर हा आता इथे आपल्याला डायरेक्ट येऊन जातं की या दोघांमध्ये कॉमन काय रे? इकडे पण ब्लड कॉमन आहे. बरोबर आहे. आणि इकडे पण काय ब्लड कॉमन आहे. आणि या दोघांमध्ये मोक सेले आणि मोक पी डी. तर इथे मला सांगा काय आहे रे दोघांमध्ये कॉमन? मोक. म्हणून ब्लडचा अर्थ काय होईल? मोक होईल. म्हणून तुमचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. दॅट इज व्हॉट मोक. ओके, हा कम्पेअर करा आणि त्यातनं सोडवा. आता तुम्हाला खूपदा शॉर्ट ट्रिकची सवय लागते पण जास्त शॉर्ट ट्रिक पण योग्य नाहीये. म्हणून तुम्हाला एक प्रॉपर उदाहरण घेऊन आलेलं आहे. IBPS POचं उदाहरण आहे हे. बँक POची परीक्षा जी IBPS घेते. बघा IBPS प्रश्न कुठनं काढते? तर अशा बँकिंगच्या प्रिव्हियस इयरच्या परीक्षा आहेत त्याचाच रेफरन्स घेण्यात येतो. तर बँक POच्या परीक्षेमधनं हा मी प्रश्न उचललेला आहे. आणि याने काय बघायच्यात काय काय सांगितलेलं आहे? तर इथे यांनी म्हटलंय की पिटनासा म्हणजे यू आर वेलकम. मीन्स म्हणजे काय? याचा अर्थ पिटनासा म्हणजे यू आर वेलकम आहे. तर पिटनासा यातल्या शब्दांचा अर्थ यू, नाचा अर्थ आर आणि साचा अर्थ वेलकम असा आहे का? असं नाहीये. बरोबर आहे. असं आहे का? असं नाहीये. मग याचा अर्थ काही पण होऊ शकतो त्याच्यामध्ये. ओके, हा तर पिटनासा म्हणजे यू आर वेलकम. ना हो पाला म्हणजे दे आर व्हेरी गुड. काडाला म्हणजे हु इज गुड. आणि ऑड हो पिटला म्हणजे दे वेलकम गुड पीपल असं त्यांनी दिलेलं आहे. मग आता सगळ्यात पहिला मुद्दा जसं मी सांगितलं आता प्रत्येकाचा आपल्याला इथे काही प्रश्न मी दिलाच नाही आहे. मी फक्त एक तुमच्या हे प्रॅक्टिससाठी उदाहरण आहे. जरा सगळेजण आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या हे उदाहरण. आणि आपण याच्यामध्ये बघूयात की कशा प्रकारे प्रत्येक जो हे आहे या एका उदाहरणातून आपण समजून घेत पूर्णतः हा पॅटर्न कसा आहे आणि कशी उदाहरणं सोडवायची असतात. नंतर मी प्रश्नांच्या थ्रू शॉर्ट ट्रिक आपण तुम्हाला सांगणारच आहे पण जास्त शॉर्ट ट्रिकांची पण सवय नाही पाहिजे. शॉर्ट ट्रिक आपण तेव्हाच वापरू शकतो जेव्हा आपल्याला कन्सेप्ट माहिती असेल. आणि जेव्हा जेव्हा गणिताचा प्रॉब्लेम होतो तर तुम्हाला कन्सेप्ट माहिती नाही होत बुद्धिमत्तेमध्ये किंवा काय आणि तुम्ही शॉर्ट ट्रिका फक्त पाठ करता नंतर म्हणूनच तुमचा जो गेम आहे तो गणतोय कशामध्ये? परीक्षेमध्ये. ओके, हां तर मग आता आपण जर बघितलं तर बघा पिटनासा तर मी तुम्हाला काय म्हटलं पहिले प्रत्येक स्टेटमेंटला कम्पेअर करायचं. पिटनासा आणि नाहोपाला या दोघांमध्ये कॉमन काय? ना. नाना कॉमन आहे. बरोबर आहे. आणखी काही कॉमन आहे का? नाही. इकडे काय कॉमन आहे? यू आर वेलकम, दे आर व्हेरी गुड. तर इथे काय कॉमन आहे? आर. म्हणून पहिला टर्म नाचा अर्थ काय झाला? पहिला तर म्हणून सगळ्यात पहिली महत्वाचा मुद्दा तो इथे किंवा इथे लिहून घ्या. म्हणून नाचा अर्थ झाला आर. नाचा अर्थ काय झाला? आर. कळलं प्रत्येकाला? नाचा अर्थ काय झाला? आर झाला. आता पहिलं दुसऱ्याचं आपण कम्पेअर केलं ना. पहिला आपण दुसऱ्याशी कम्पेअर केलं. आता पहिला आपण तिसऱ्याशी कम्पेअर करूयात. पिटनासा आणि काडाला याच्यामध्ये कम्पेअर करा. तर याच्यामध्ये काडाला काही कॉमन आहे का? पिटनासा नाहीये म्हणून काहीच कॉमन नाहीये. आता पहिल्याचं तुम्ही तिसऱ्यासोबत झालं. आता पहिल्या चौथ्यासोबत कम्पेअर करा. ऑड हो पिटला आणि ऑड हो पिटला आणि पिटनासा याच्यात कॉमन काय? पीट. पीट पीट कॅन्सल करा. आणि इकडे यू आर वेलकम, दे वेलकम गुड पीपल. इथे काय कॉमन आहे? वेलकम. म्हणून पीटचा अर्थ काय होईल? वेलकम. पीटचा अर्थ काय होईल? वेलकम होईल. ओके, त्यानंतर राहिलं काय? इथे पहिले तर राहिलं काय? सा आणि इकडे काय राहिलंय? यू. तर साचा अर्थ काय होणार? यू होणार. म्हणून इथे सा आणि साचा अर्थ काय आहे? यू. ओके, साचा अर्थ काय आहे? यू आहे. ओके, सो पीट पीट म्हणजे काय? तर इथे आपल्याला म्हणजे पहिल्या ओळखाने इथे सा उरलो होतं इकडे हे उरलं तर याच्यातले सगळ्यांचे अर्थ झालेत. आता उरलेल्यांचे अर्थ बघूयात. आपण पहिल्याच दुसऱ्यासोबत कम्पेअर केलं, पहिल्याचं तिसऱ्यासोबत केलं, पहिल्याच चौथ्यासोबत केलं. आता बाकीचे कम्पेरिझन राहिलेत ना. आता करा दुसऱ्याचं पहिल्यासोबत ऑलरेडी झालेलं आहे. कारण पहिल्याच दुसऱ्यासोबत झालं म्हणजे दुसऱ्याचं पहिल्यासोबत झालं की नाही? हो झालं. आता दुसऱ्याचं तिसऱ्यासोबत करा. ना हो पाला आणि काडाला या दोघांमध्ये कॉमन काय? इथे ला आहे आणि इथे पण काय? ला आहे. आता मी असे वेगवेगळे सिम्बॉल का घेतोय बघा. एकदा मी कट केलं, तुम्ही फक्त कटच करत राहिले तुम्ही तुमचेच कन्फ्युज होऊन झाला. म्हणून मी एकाला असं कट केलं, एकाला अंडरलाईन केलं. असे तुम्ही तुमच्या याच्यावरती येते, तुमच्या याच्यावरती एक तुमच्या अंडरस्टँडिंगवरती आहे, तुमच्या समजण्यावरती आहे, तुमच्या याच्यावरती आहे. तर ला याच्यामध्ये काय कॉमन आहेत? बाकी काही कॉमन आहे का? नाही. इकडे कॉमन काय? गुड. म्हणून ला म्हणजे काय? तर याच्यावर आपल्याला लक्षात येतं की लाचा अर्थ काय झाला? लाचा अर्थ झाला गुड. बरोबर आहे. हा तर लाचा अर्थ काय झाला? गुड झाला. आता तिसरं आणि चौथं कॉमन करा. ना हो पाला आणि ऑड हो पिटला. तर इथे बघा ला ऑलरेडी आपला लाचा अर्थ गुड आलेलाच आहे. आपला ऑलरेडी आलाय ना. लाचा अर्थ काय आलेला आहे? गुड आलेला आहे. हा
आता इथे कॉमन काय हो, आणि इथे जर आपण बघितलं तर या दोघांमध्ये कॉमन काय दे, म्हणून इथे आपण जर बघितलं तर होचा अर्थ काय झाला, हो म्हणजे काय दे, होचा अर्थ काय झाला दे झाला. आता याच्यामध्ये खालच्या फक्त एकच उरला ऑड, आणि इकडे काय उरलाय पीपल, म्हणून ऑडचा अर्थ काय झाला, ऑडचा अर्थ झाला पीपल. ओके, हा इथे एकच उरलाय पा, आणि इकडे काय उरलाय व्हेरी, पा आणि इकडे काय व्हेरी, म्हणून पाचा अर्थ काय व्हेरी. असे तुम्हाला प्रत्येकाचे अर्थ आलेले बघा. प्रत्येक शब्द यातल्या तिन्ही शब्दांचा अर्थ आला, यातल्या चारी यांचा अर्थ आला ना हो पाला, का डाल यातल्या ऑड हो पिटला यातल्या चारीचा आला. पण आपण जर बघितलं इथे तर मित्रांनो याचा अर्थ अजून आलेला नाही. कशाचा अर्थ आलेला नाही, या दोघांचा काड का किंवा डाचा. बरोबर आहे, इथे का आणि डा उरलेत आणि इथे काय उरलेत हु आणि काय इज उरलेत. मग जर तुम्हाला अर्थ आला की त्या, आता तुम्हाला जर प्रश्न विचारला की त्या सांकेतिक भाषेमध्ये नाचा अर्थ काय, तो तुम्ही काढणार आर. त्या सांकेतिक भाषेमध्ये लाचा अर्थ काय, तो गुड आपण हे असं असंच काढायचं असतं आपल्याला फास्टमध्ये. बरोबर आहे, इथे मी एकदम हडुली घेतले, कारण काय की आपल्याला एकदम तुम्हाला आता सध्या हा विषय शिकवतोय, पण जेव्हा आपल्याला एकदम याच्यातनं आपण तुम्ही स्ट्रॉंग होऊन जालाल त्या केसमध्ये, तर तुम्हाला हे काही करायची गरज राहणार नाही. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला एकदम फास्टमध्ये 1 मिनिटात सगळ्याचे हे आले पाहिजेत तुम्हाला. बरोबर आहे, 3 4 5 काढता आले पाहिजेत, आणि फार सोपे प्रश्न आहेत हे, पण हे असे प्रश्न येतात बँकिंगमध्ये. ओके, ऍक्च्युअली येणारा प्रश्न आहे असा, आणि आलेला आहे बँकिंगमध्ये प्रश्न, हा प्रिव्हियस बँकिंगचा प्रश्न आहे. आता तुम्हाला असं कुठलंही विचारलं साचा अर्थ काय, तुम्ही काय होणार यू असं काढावं लागेल तुम्हाला. शॉर्टट्रिक कसे वापरायचे तुमच्या प्रॅक्टिसनुसार ऑलरेडी आपल्या शॉर्टट्रिक तुमच्या काय होणार डेव्हलप होत जाणारच आहेत. तर आता मित्रांनो याच्यामध्ये आपण थोडं एक हे घेऊ. समजा तुम्हाला प्रश्नात परीक्षेत विचारलं की त्या सांकेतिक भाषेमध्ये, त्या सांकेतिक भाषेमध्ये डाचा अर्थ काय आहे. त्या सांकेतिक भाषेमध्ये डा चा अर्थ काय आहे. ओके, तर इथे डा उरलंय तर हु आहे किंवा इज आहे, पण या दोघांमध्ये इकडे हु इज उरलंय, इकडे काय काढा उरलंय, पण नेमकं काय अर्थ आहे या दोघांमध्ये पण तुमचा नेमका अर्थ काय आहे. तर आपण मित्रांनो याच्यामध्ये निश्चित अर्थ डाचा सांगू शकत नाही, म्हणून या प्रश्न, कारण इथे 2 आहे बघा, इथे डा दुसऱ्या नंबरवर आहे आणि इथे डा जो आहे तो, मग इथे इज दुसऱ्या नंबरवर, म्हणून डाचा अर्थ काय इज आहे. पण तसं जर असतं मित्रांनो तर तसं आपल्याला प्रत्येकाला तसं लावता आलं पाहिजे असतं, पण तसं लावता येते का, आपण ऑलरेडी बघितलंय की तसं आपण लॉजिक किंवा तसं आपण हे लावू शकत नाही त्याच्यामध्ये. म्हणून त्या सांकेतिक भाषेमध्ये डाचा अर्थ काय आहे याचं उत्तर राहणार माहिती अपूर्ण आहे. आहे किंवा निश्चित सांगता येत नाही. त्याचा अर्थ काय असेल, माहिती अपूर्ण आहे किंवा निश्चित सांगता येत नाही. ओके, हा, तर त्या भाषेमध्ये डाचा अर्थ काय आहे, डाचा अर्थ काय होईल, तुम्हाला काय म्हटलं काय होईल डाचा अर्थ, की एकतर माहिती अपूर्ण आहे हा असं त्याचा अर्थ होईल, किंवा काय निश्चित सांगता येत नाही, हा कशाचा अर्थ होणार डाचा अर्थ होणार. ओके, हा, काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत, आयडिया क्लिअर झाल्यात का. त्या सांगितलेल्या भाषेमध्ये डाचा अर्थ काय आहे, तर माहिती अपूर्ण आहे किंवा काय निश्चित सांगता येणार नाही किंवा निश्चित सांगता येत नाही. ओके, हा, पण समजा एक पर्याय तुम्हाला असा दिला, पर्याय ए आहे की, अगेन प्रश्न तोच, पुन्हा प्रश्न डाचा अर्थ काय, पर्याय एक हु, पर्याय बी इज, पर्याय सी गुड, पर्याय डी हु किंवा इज, आणि पर्याय ई माहिती अपूर्ण आहे. असे आपल्याला जर का 5 पर्याय आले आणि यात विचारलं, तर इथे मित्रांनो आपण जर का बघितलं ऑलरेडी लाचा अर्थ गुड आहे, गुडचा अर्थ काय ला आहे, तर गुडचा अर्थ डा होईल का नाही, तर हा असाच रद्द होईल त्याच्यामध्ये. आता उरणार काय, एकतर हु उरेल किंवा काय उरेल इज उरेल. आता ठीक आहे, हु निश्चितपणे आहे त्याचा अर्थ असं पण सांगू शकतो का, नाही सांगू शकत. त्याचा अर्थ इज निश्चितपणे आहे का, असं पण सांगू शकतो, नाही सांगू शकत. मग आता त्याचा अर्थ नेमका काय,
मग त्याचा अर्थ नेमका काय आहे? हु आहे किंवा इज आहे. ओके, हु आहे किंवा इज आहे. मी इतकं निश्चित सांगू शकतो की त्याचा अर्थ हु असेल किंवा काय असेल, इज असेल, या दोघांपैकीच एक असेल. यापेक्षा वेगळा असेल का त्याचा अर्थ? वेगळा नसेल. आपण निश्चितपणे सांगू शकतो एवढं. येस, आपण निश्चित म्हणू शकतो. म्हणून इथे आपलं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक डी, हु किंवा काय, इज. सो दॅट्स वाय द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर डी, हु किंवा काय, इज हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. काही डाऊट कोणापर्यंत? आयडिया क्लिअर झाल्या त्याच्यामध्ये? ओके, हा. आता अगेन नेक्स्ट जर का आपण बघितलं याच्यामध्ये, नेक्स्ट पॅटर्नचं उदाहरण आपण बघितलं. ओके, हा एक पॅटर्न आहे, लिहून घ्या. हा, अगेन त्यांनी म्हटलं त्या सांकेतिक भाषेमध्ये, नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या. चला लिहा तुम्ही. त्या सांकेतिक भाषेमध्ये इंडियन्स आर गुड पीपल. पीपल ला कसे लिहिणार? ओके, हा, एक आहे ए. त्या सांगितलेल्या भाषेमध्ये इंडियन्स आर गुड पीपलला कशी लिहिणार? ला ओ ऑड पा. पर्याय बी, ना ला ऑड सा. ती ना ला ऑड जा. डी ना जा सा पा. आणि ई ना ला पीट ऑड. ओके, आता आपण याच्यामध्ये जर बघितलं तर मला सांगा, त्यांनी काय विचारलं? कशा संकेतांक करा? इंडियन्स आर गुड पीपल. तर आपण बघितलं तर इंडियन्स या शब्दाचा अर्थ आपल्याला दिलेल्या माहितीमध्ये कुठे पण आपण बघितलं तिथे कुठे डिराईव्ह झाला का रे? बघा, इंडियन्स या शब्दाचा अर्थ आपल्याला कुठे कळतोय का इथे? या कुठे काही येतोय का? नाही येते. हा, आरचा अर्थ काय आहे? आरचा आपण जर बघितलं तर आर. हा, तर आरचा अर्थ काय आलाय आपला? ना. गुडचा अर्थ काय आलाय? ला. आणि पीपलचा अर्थ काय आलाय? ऑड. नालाड. म्हणजे तुमचं काही असो तर नाला ऑड तुमच्या जे उत्तर आहे त्याच्या स्टेटमेंटमध्ये नाला आणि ऑड हे तर आलंच पाहिजे. दुसरं, इंडियनचा अर्थच आपल्याला इथे येत नाही. तिथे जर काही पर्याय असतात, इंडियनचा अर्थ येत नाही तर आपण मनाने काही घेऊ शकतो का? नाही. तिथे पर्याय असतात की माहिती अपूर्ण आहे. इथे पण काय पर्याय असतात? माहिती अपूर्ण आहे. तर तुमचं उत्तर काय आलं असतं? माहिती अपूर्ण आहे. कारण इंडियनचा आपल्याला कोड दिलेला नाही. पण इथे माहिती अपूर्ण असं पर्याय सुद्धा नाही. मग आपण कसं लिहू शकतो? तर पहिले तर नाला ऑड चेक करून घ्या. तिथे ला हो ऑड आहे. इथे बघा, इथे ला आहे का? नाही आहे. तर ते असलंच पाहिजे. म्हणून इथे हा रद्द होईल. कळलं प्रत्येकाला? हा कॅन्सल होईल. हा, अगेन नाला ऑड याच्यात आहे पण इथे सा आहे. आता सा एक ऍडिशन आले. नाला ऑड तर आहे पण सा आहे. तर साचा अर्थ काय मित्रांनो? साचा अर्थ यू. इथे कुठे यू आहे का रे? इथे कुठे यू आहे का? नाही आहे ना. इंडियन्स पाहिजे आपल्याला. जर साचा अर्थ यू आहे तर साचा अर्थ इंडियन्स होऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणून हे पण कॅन्सल झालं. बरोबर आहे. हा, ना ला ऑड आणि जा. ठीक आहे, पण हे पहिले बघू. ना ला आणि ऑड आणि पीठ. पीठचा अर्थ काय मित्रांनो? पीठचा अर्थ वेलकम आहे. इथे कुठे वेलकम दिलेला आहे का रे? नाही दिलेलं. म्हणून हाही त्याचा अर्थ होईल का? हे त्याचा अर्थ होणार नाही. म्हणून हे सुद्धा काय करा? कॅन्सल करा. कळते का प्रत्येकाला? हा, असे पर्याय कॅन्सल करत जायचे. जर का एखादी अशी टर्म असेल की दिलेल्या माहितीमध्ये नसेल तर त्याचा कोड कसा काढायचा? नंतर ना ला ऑड आणि जा. ओके, आता पहिली गोष्ट, ना ला ऑड आपल्याला पाहिजेच. तर ना ला ऑड कशात आहे का? यात ना आहे पण ला आणि ऑड आहे का? नाही. पण हा सुद्धा होणार नाही. आता ना ला ऑड आहे का? हो आहे याच्यामध्ये. आणि एक काय? जा. आता सांगा, इथे कुठे जा दिलेला आहे का रे? इथे कुठे जा दिलेला आहे का? नाहीये. आणि इंडियन सुद्धा नाहीये. आणि इंडियन सुद्धा आहे का? नाही. म्हणजेच ज्याचा अर्थ काय आहे? इंडियन्स आहे. हे असं असू शकतं. बाकीचे निश्चित रद्द होतात कारण साचा अर्थ ऑलरेडी आपल्याला माहिती पडतो तो इंडियन्स राहू शकत नाही. पाचचा अर्थ ऑलरेडी आपल्याला माहिती पडतो तो इंडियन्स राहू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे हे पर्याय बाकीचे रद्द होतात. तुम्ही म्हणा मग ज्या तर इथेही आहे. इथे ज्या आहे
पण नाला आणि ऑट सुद्धा असले पाहिजेत, कारण इंडियन्स आर गुड पीपल हे चारहीच आपल्याला अर्थ पाहिजे. आणि याचा अर्थ आपल्याला ऑलरेडी ते यांनी घेतलंय पा, आणि पाचा अर्थ काय होतो रे बाबा? व्हेरी. आता इथे कुठे व्हेरी आहे का? नाही. म्हणून हा सुद्धा पर्याय काय होतो? रद्द होतो. म्हणून तुमचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर सी. दॅट्स व्हाय व्हॉट इज युअर आन्सर. त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक सी हे तुमचं काय असणार मित्रांनो? उत्तर असणार. ओके, गॉट इट? कळतंय का? हा, अशा प्रकारे. तर हा उदाहरण पूर्ण लिहून घ्या तुम्ही. लिहून घ्या प्रत्येक जण, फार महत्वपूर्ण आहे. हा जर उदाहरण कळलं तर तुम्हाला पूर्ण हा टॉपिक जो आहे तो कळला आहे. आता आपण 10 उदाहरण, 2 मोठ्या पझल्स, 2 पझल पॅटर्नमध्ये याचे असे 5-5 प्रश्नांचे ते उदाहरण आपण सोडून घेऊयात. ओके, ते सॉल्व्ह करूयात. हॅलो, हो सर. सोडवा हे उदाहरण.
ओके, चला झाले का सोडून. हा, आता रिस्क्यू ऑल द बग्सला KTMET CORX असे लिहितात. बग्स एट ऑल कॅरोट्सला VGRX KESH असे लिहितात. कॅरोट्स फॉर PT सिंड्रेलाला LY PR VGAS असे लिहितात. ओके, तर मग त्यांनी विचारलं की त्या याच्यामध्ये PR जो काही हे आहे, PRचा अर्थ काय. तर PR हा जो काही कोड आलेला आहे, PRचा कोड इथे आलेला आहे ना. हा, तर त्याचा अर्थ काय आहे मित्रांनो. ओके, असा प्रश्न आहे आपल्याला याच्यात विचारलेला की PRचा अर्थ काय आहे. तर आता आपण बघितलं कॅरोट्स फॉर PT सिंड्रेला. तर आता बघा याच्या त्याचा अर्थ असला पाहिजे. बघा इथे जो PR आहे, इथे कुठे आहे का PR. बघा PR इथे पण आहे ना PR. हा, तर इथे पण PR आहे, इथे पण PR आहे. मग आता आपल्याला असं आपल्या शॉर्ट वेनी काही उत्तर काढता येणार नाही, कारण PR दोन ठिकाणी आलेला आहे. पण आपल्याला कम्पेअरच करावं लागणार आहे मित्रांनो. आपण त्याला कम्पेअर करूयात. सिंड्रेला शाउटेड फॉर रिस्क्यू या. ओके, पहिला आणि दुसरं हे करा, रिस्क्यू ऑल द बग्स. तर बघा इथे कॉमन काय, रिस्क्यू 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 कॉमन आहे. आणि इथे काय कॉमन आहे, CO आणि CO कॉमन आहे. बरोबर आहे. हा, ऑल द बग्स इथे बाकी काय आलंय का चेक करून घ्यायचं नाही, म्हणून रिस्क लिहून घ्या RESCUE. याचा कोड झाला CO. याचा कोड काय CO. हा, त्यानंतर पहिलं आणि आता तिसरं कम्पेअर करा. सिंड्रेला शाउटेड फॉर रेस्क्यू बग्स एट ऑल कॅरोट्स. काही कॉमन आहे का, नाही. पुन्हा या, सिंड्रेला शाउटेड फॉर रेस्क्यू आणि कॅरोट्स फॉर प्रीटी सिंड्रेला. इथे कॉमन काय मित्रांनो, इथे सिंड्रेला कॉमन आलेली आहे. बरोबर, सिंड्रेला कॉमन आलेली आहे. आणि इथे दोन कॉमन आणि फॉर कॉमन आले आहे. बघा सिंड्रेला आणि काय फॉर, इथे दोन शब्द कॉमन आलेले आहेत. आणि इकडे जर आपण बघितलं तर काय कॉमन आलेलं आहे, LY आणि PR. आणि LY आणि PR. पण आता या दोघांमध्ये कशाचा अर्थ काय आपल्याला काही कळतोय का. बघा आता हे पहिल्यांदाच पॅटर्न आला आपल्याला की दोन कॉमन आहेत. बघा पहिल्या आणि चौथ्या याच्यात दोन हे कॉमन आहेत. काय काय कॉमन आहेत, सिंड्रेला आणि फॉर हे कॉमन आहेत. आणि त्यांचे अर्थ LY आणि PR कॉमन आहेत. पण यात सिंड्रेलाचा निश्चित अर्थ काय किंवा याचा अर्थ काय आपण काय सांगू शकतो का, फॉरचा अर्थ काय नाही सांगू शकत. म्हणून सिंड्रेला किंवा फॉर या दोघांचा अर्थ होऊ शकतो LY किंवा काय PR. पण या दोघांपैकी सिंड्रेला म्हणजे LY की PR आपण निश्चित सांगू शकत नाही. तसंच फॉर म्हणजे LY की PR हे निश्चित सांगू शकत नाही. या दोघांपैकी काहीतरी अर्थ त्याचा राहू शकतो. ठीक आहे ना. हा, कळलं का प्रत्येकाला. मग त्या भाषेमध्ये PRचा अर्थ काय होईल. तर त्या भाषेमध्ये PRचा अर्थ काय होणार आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर आता आपण जर का बघितलं त्याच्यामध्ये, तर इथे सिंड्रेला होऊ शकतो किंवा काय फॉर होऊ शकतं. आयदर सिंड्रेला ऑर फॉर. ओके, हा, तर एवढं आपण निश्चित सांगू शकतो. पण PRचा निश्चित मिळाला नाही मिळाला, आपण एवढं सांगू शकतो की एक तर सिंड्रेला असेल किंवा काय फॉर असेल. तर म्हणून याचं उत्तर काय पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. आपण आता बाकी सगळ्यांची मिनिंग काढून घेऊयात मित्रांनो. तर आता पहिलं नाही कम्पेअर झालं. आता इथे उरलं काय होतं, शाउटेड. आणि इकडे काय उरलंय, BU. म्हणून शाउटेडचा अर्थ काय, शाउटेडचा अर्थ. कारण इथे बघा ना, इथे सिंड्रेला आलो, फॉरचा अर्थ आला, रिस्क्यूचा अर्थ आला, राहिलं काय शाउटेड. इकडे काय आलं, BU. तर शाउटेडचा अर्थ काय होईल, BU होईल. शाउटेडचा अर्थ काय होईल, BU होईल. बरोबर आहे. हा, आता त्यानंतर मग इथे आपण जर का बघितलं तर या दोघांना कम्पेअर करा, दुसऱ्या आणि तिसऱ्याला. तर याच्यामध्ये कॉमन काय, ऑल आणि बग्स. इथे पण काय ऑल आणि बग्स. बघा ऑल बग्स. आणि इकडे जर आपण बघितलं तर काय कॉमन आहे, VG आणि RX. बरोबर आहे. सॉरी, RX आणि KE. RX आणि KE. आणि इकडे पण बघा KE आणि काय RX. अगेन दोघांची निश्चित मिनिंग येत नाहीत आपल्याला, असेच प्रश्न राहतील IUPAC पॅटर्न मध्ये. ओके, तर म्हणून इथे बघा RX किंवा KE. आणि याचे अर्थ काय, ऑल किंवा बग्स. ऑल किंवा काय बग्स. ठीक आहे. हा, आता इथे बघा फक्त काय उरलं, डी, THD. आणि इथे काय उरलंय, MT. म्हणून THD, डीचा अर्थ काय होईल, MT होईल. डीचा अर्थ काय होणार, MT होणार. हा, त्यानंतर आपण आणखी जर बघितलं तर या दोघांना कम्पेअर करा. याच्यात कॉमन काय, कॅरोट्स कॉमन आहे, कॅरोट्स आणि कॅरोट्स. आणि इकडे काय कॉमन आहे, VG आणि VG कॉमन आहे. म्हणून कॅरोट्स म्हणजे काय, VG. कॅरोट्स म्हणजे काय, VG. कळलं का प्रत्येकाला. हा, कॅरोटचा अर्थ काय होईल, VG होईल. मग आता आपण जर का बघितलं याच्यामध्ये, तर इथे उरलं काय 8 आणि इकडे काय उरलंय SH. तर इथे उरलेलं आहे 8, म्हणून 8चा अर्थ काय होईल, SH. आणि इथे काय उरलेलं आहे प्रीटी. तर प्रीटीचा अर्थ काय होईल, AS. प्रीटीचा अर्थ काय होईल, AS. कळलं प्रत्येकाला.
मग आता आपण जर का बघितलं याच्यामध्ये, ओके, तर मग कशा प्रत्येकाचे अर्थ आलेत आपल्याला? अर्थ नाही असा कुठला पण हे आलाय का? नाही. अगेन 2 अर्थवाले सुद्धा आलेत का आपल्याला? हो, आलेले आहेत. मग आता ही सगळ्यांचे असे अर्थ फास्टमध्ये मी काढून दाखवले, कारण आता अशी स्पीड आपली झालीच पाहिजे. तुम्हाला ती स्पीड आलीच पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर आहे? हां. मग आता आपण जर पुढे याच्यामध्ये गेलो, तर पुन्हा याने म्हटलं द प्रिटीला कसं लिहिणार? द प्रिटी. तर आपण जर बघितलं याच्यामध्ये, तर आपल्या द आणि प्रिटी, तर इथे टीची डीचा अर्थ काय? टी आहे. आणि प्रिटी कुठे उल्लेखित आहे का रे याच्यामध्ये? बघा, प्रिटी कुठे उल्लेखित आहे का? नाही, प्रिटी हा शब्द आलेला नाहीये. बघा, आलेलं आहे का? नाही आलेलं ना. हा, पण डी म्हणजे एमटी. तर म्हणजे पहिली गोष्ट, तुम्हाला कोणत्या पण याच्यामध्ये एमटी तर आलेच पाहिजे, कारण डीचा अर्थ एमटी आहे, द चा अर्थ एमटी आहेच. बरोबर आहे ना? हा, तर एमटी इथे आहे, एमटी इथे आहे. इथे एमटी आहे का? नाही. तर हे पण पर्याय उत्तर होणार नाही. इथे एमटी आहे का? नाही. आता इथे राहिलंय एमटी आणि एएस आणि एमटी आणि बीयू. ठीक आहे. आता बीयू, आता मला प्रिटी हा शब्द इथे कुठे आहे का? नाही. जसं आपण ते इंडियनचं उदाहरण घेतलं होतं, आठवतं तुम्हाला? इंडियन्स नव्हतं याच्यात. म्हणून आता असा कोडवर्ड बघा, या याच्यामध्ये हे उत्तर की हे उत्तर, की सोबतीला एमटी तर राहणारच आहे, पण बीयू घ्यायचं की एएस घ्यायचं, तर असं कोडवर्ड बघा की जो याच्यात नाही आहे. तर इथे आपण जर बघितलं, तर बीयू ऑलरेडी इथे आहे. आणि बीयूचा अर्थ काय आलाय रे आपला? बघा, बीयू म्हणजे काय? बीयू म्हणजे शाउटेड आलेला आहे. मग जर बीयू म्हणजे शाउटेड आलेला आहे, तर बीयू म्हणजे पीटी होईल का? नाही होणार. म्हणून हा सुद्धा अर्थ राहणार नाही. म्हणून तुमचा अर्थ काय राहणार? तुमचा अर्थ होणार पर्याय क्रमांक 4, एएस आणि एमटी. नेक्स्ट, त्या सांकेतिक भाषेमध्ये बग्सला कशी लिहिणार? आपण काढलंय. त्या सांकेतिक भाषेमध्ये बग्स म्हणजे काय? बग्सला त्या सांकेतिक भाषेमध्ये कसे लिहितात मित्रांनो? तर बग्सला त्या सांकेतिक भाषेमध्ये काय लिहितात? आर एक्स किंवा केई. आर एक्स किंवा काय? केई. बरोबर आहे? हा. तर निश्चित एक अर्थ त्याचा येतोय का? नाही. तर कुठे उत्तर काय होईल? त्या सांगितलं बग्सला कशी लिहितात? आर एक्स किंवा केई. पर्याय क्रमांक काय? 4 हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. क्विक. हा. नेक्स्ट, पीटीआयला त्या सांकेतिक भाषेमध्ये कशी लिहिणार? पीटीआयला कशी लिहितात? पीटीला कशी लिहितात? ओके. हा, आता आपण बघितलं त्याच्यामध्ये एएस, व्हीजी, पीआर आणि एल वाय. पीटी, एक मिनिट. हा, एक आपल्याला याच्या फक्त एक चुकलेला आहे याच्यामध्ये. प्रीटीचा अर्थ होता मित्रांनो, एक मिनिट, सॉरी. प्रीटीचा आपण अर्थ काढला होता ना. प्रीटी म्हणजे एएस. ओके. हा, प्रीटी म्हणजे काय? एएस आहे. मी याच्यात फक्त हबी बरोबर उत्तर काढलं होतं, फक्त मी म्हटलं होतं की हे उल्लेखित नाही, असं नाही. प्रीटीचा अर्थ आहे. प्रीटी म्हणजे काय? एएस आहे. हा, तर प्रीटीचा अर्थ, प्रीटीला कशी लिहिणार? तर प्रीटी म्हणजे काय? एएस. पर्याय क्रमांक 4. ओके. काय चुकलं होतं ते एकदा? मला असं वाटतं की प्रीटी मेन्शनच नाही. आहे प्रीटी, आपण उत्तर तर बरोबर काढलं. एएस म्हटलं, एएस पण इथे नाही. एएस आहे ना इथे पण. येस. हा, तर इथे आपण जर का बघितलं याच्यात एएस, बघा इथे आहे ना, प्रीटीच्या याच्यामध्ये आहे एएस. हा. नेक्स्ट बघा, शाउटेड अँड एट. हा, इथे आला शाउटेड अँड एट. याला त्या भाषेत कसं लिहिणार? तर आता शाउटेडचा अर्थ कसा आहे? शाउटेड अँड एट. तर शाउटेड अँड एट, तर इथे आपल्याला कशा कशाचे अर्थ आलेले आहेत? शाउटेड अँड एट. इथे 8 म्हणजे एस एच. बरोबर आहे? हा, तो 8 म्हणजे काय? एस एच. तर पहिले तर तुमचं त्याच्यात काय असलं पाहिजे? एस एच आलं पाहिजे. ओके. एस एच कशात आहे? याच्यात आहे. याच्यात आहे का? नाही. इथे आहे का? हो आहे. आणि इथे पण आहे का? आहे. ओके. हा, आता अँड आणि एट. ओके. शाउटेड अँड आणि एट असं त्यांनी विचारलं ना. आता दी म्हणजे एमटी आहे, तर दी म्हणजे काय येतं? एमटी. तर इथे कुठे दी आहे का रे? नाही. आणि इथे एमटी दिलंय, पण एमटी म्हणजे काय? दी येतं ना, तर एमटी होईल का याच्यामध्ये? नाही. बरोबर आहे? हा. त्यानंतर काय? अगेन शाउटेड अँड एट, जीवाय आणि बीयू. तर ऑलरेडी आपल्याला, मला सांगा मित्रांनो, बीयूचा अर्थ काय आलेला आहे? बीयूचा अर्थ शाउटेड आहे. येस आहे की नाही? हो, आलेला आहे. शाउटेड म्हणजे काय? बीयू. ओके. म्हणजे त्याच्यात बीयू असणं आवश्यक आहे. त्याच्यात बीयू आहे का? नाहीये. म्हणून तुमचं उत्तर काय? एस एच, जीवाय आणि काय? बीयू. तर उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक. तर मला वाटतं याच्यामध्ये प्रत्येक उदाहरणामध्ये आपण जर बघितलं, तर पर्याय 4च उत्तर आहे. बरोबर आहे ना? हा, फक्त पहिलं प्रश्न सोडला तर बाकी सगळ्यांची उत्तर काय? पर्याय 4च आहेत. ओके. हा, तशा प्रकारे हे उदाहरण होतं. तर ही अशी तुम्हाला सवय पाहिजे आयबीपीएसचे प्रश्न सोडवण्याची. आता आपल्या या पॅटर्न मधला शेवटचा लास्ट पॅटर्न आयबीपीएसचा. आयबीपीएसच्या गतवर्षीच्या परीक्षेमध्ये आलेला. तर बघा काय आहे उदाहरण. गुड वर्क डेफिनेटली पेजला बीडी जेक्यू एच एल पी आर असे लिहितात. ओके. हा, यू डीड गुड जॉबला
ON PR DM ST असे लिहितात. जॉब पेज गुड अमाऊंटला PR MI ON JQ असे लिहितात. डीड ही वर्क प्रॉपरलीला HL ZY ST EX असे लिहितात. तर त्या भाषेमध्ये प्रॉपरलीला कसे लिहिणार, तर त्या भाषेमध्ये प्रॉपरलीला कसे, ओके. तर चला आता आपण डिस्कस करूया त्याच्यामध्ये. गुड वर्क डेफिनेटली पेज याला कसं लिहितात, BD JQ HL आणि PR. यू डीड गुड जॉबला कसं लिहितात, ON PR DM ST. तर आपण असं कम्पेअर करतो की स्टेटमेंट बाय स्टेटमेंट. ओके. हां, गुड वर्क डेफिनेटली पेज, यू डीड गुड जॉब, याच्यामध्ये कॉमन काय आहे, गुड, आणि इकडे पण काय गुड. ON PR DM ST, इथे काय कॉमन आहे, PR आणि काय PR. तर मग गुडचा अर्थ काय झाला, PR चा अर्थ काय झाला, PR झाला. कळलं का प्रत्येकाला? हां, बाकी कॉमन आहे का, वर्क, यू डीड, जॉब, बाकी काहीच कॉमन नाही. आता पहिलं आणि दुसरं कम्पेअर करा. वर्क डेफिनेटली पेज, जॉब पेज गुड अमाऊंट, बरोबर आहे. हां, तर वर्क डेफिनेटली पेज, तर इथे काय कॉमन आहे, पेज, आणि इकडे पण काय कॉमन आहे, पेज, बरोबर आहे. हां, तर इथे पेज, पेजचा अर्थ काय होईल मग, आता इथे आपण जर का बघितलं तर पेज ऑलरेडी गुडचा अर्थ आपल्याला आलेला आहे. आता पेजचा अर्थ राहिला ना, गुडचा अर्थ काय आला, PR आलेला आहे. गुडचा अर्थ काय, PR आहे. मग पेजचा अर्थ काय, इथे BD JQ HL PR, इथे काय होणार, JQ. पेजचा अर्थ काय होईल, JQ. आता बघा PR आला आणि JQ आला, तर PR तिन्ही याच्यात होतं, आपल्याला यातनं आयडेंटिफाय करता आलं. ठीक आहे, PR पण आलं, हे पण आलं. ठीक आहे. नाव आता पहिलं आणि कम्पेअर करा चौथं. गुड वर्क डेफिनेटली पेज, डीड ही वर्क प्रॉपरली, इथे काय कॉमन आहे, इथे काय कॉमन आहे, वर्क, इथे काय कॉमन आहे, वर्क, बरोबर आहे. हां, इथे आपण जर का बघितलं तर BD JQ HL आणि PR HL, इथे काय कॉमन आहे, HL. म्हणून वर्क म्हणजे काय, HL. ओके, वर्क म्हणजे काय, HL. आता आपण बघितलं गुड वर्क आणि पेज, इथे काय राहिलंय, आता बघा PR आलं आपलं, JQ आलं आणि काय HL सुद्धा आलं. इथे राहिलं काय, डेफिनेटली, इकडे काय राहिलंय, BD. तर म्हणून डेफिनेटलीचा अर्थ काय होईल, डेफिनेटलीचा अर्थ काय होईल, BD. आता आपण जर बघितलं, यू डीड गुड जॉब आणि जॉब पेज गुड अमाऊंट. ठीक आहे, या दोघांमध्ये काही कॉमन आहे का, नाही, काहीच कॉमन, बरोबर आहे. हां, आता हा आणि हा घ्या, यू डीड गुड जॉब आणि डीड ही प्रॉपरली, बरोबर आहे. हां, तर आता आपण जर का बघितलं तर हां, या दोघांमध्ये कॉमन काय, तर यस, जॉब हा शब्द कॉमन आहे याच्यामध्ये. मी हे विचारलं होतं की या दोघांमध्ये कॉमन काय, जॉब कॉमन आहे ना. हां, तर जॉब हा शब्द कॉमन आहे, जॉब जॉब कॉमन आहे. इकडे काय कॉमन आहे, तर PR झालं याच्यामध्ये, JQ DM ON, तर इथे ऑन, ऑन कॉमन आहे. तर म्हणून जॉब म्हणजे काय मित्रांनो, ON ऑन. जॉबच्या जागी आपण काय लिहिणार, ON ऑन लिहिणार. आता इथे उरलं काय, अमाऊंट, आणि इकडे काय उरलंय, MI, AMOUNT अमाऊंट, आणि इथे काय उरलंय, MI. ठीक आहे, तर अमाऊंटला आपण कसं लिहिलं याच्यामध्ये, MI लिहिलं. इथे काय उरलंय, यू आणि डीड उरलेले आहेत अजून, बरोबर आहे. हां, मग आता हा आणि हा कम्पेअर करा, आणखी काय काय कॉमन होईल याच्यामध्ये, तर डीड कॉमन होईल, बघा असा डीड, आणि इकडे पण डीड, बरोबर आहे. हां, इकडे जर आपण बघितलं तर DMST आहे, तर इथे काय ST ST, डीड म्हणजे काय, ST, हे काय, ओके. हां, आता उरले काय इथे अमाऊंट, तर अमाऊंटचं काय झालं, EMI, सगळ्यांची मिनिंग आले. इथे काय झालं, यू, इकडे काय राहिलं, DM, तर यूचा अर्थ काय झाला, DM, त्याला DM. आले का प्रत्येकाचे मिनिंग्स. मग आता प्रश्न आहे, प्रॉपर लिहिला तर सांगितलं भाषेत कसं, आता बघा प्रॉपर ही आणि प्रॉपरली याला कुठलाही कोड आपल्याला भेटत नाही. इथे ही पण उरले आणि प्रॉपर्टी उरले, इथे काय उरले, ZY आणि EX. तर म्हणून ही किंवा प्रॉपरली याचा अर्थ काय असेल, तर ZY निश्चित सांगता येणार नाही. पण निश्चित सांगता येण्याचा पर्याय आहे का, नाहीये. पण आपण एवढं सांगू शकतो की प्रॉपर्टीचा अर्थ एक तर उरलेले जे ZY किंवा EX दोघांपैकी एक असेल की नाही, एवढं पण निश्चितपणे सांगू शकतो. पण प्रॉपर्टीचा अर्थ काय होईल, एक तर ZY असेल किंवा काय असेल, EX असेल. पण तुमचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. your answer is either ZY or EX. तुमचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असेल,
उत्तर असेल. ओके, कळलं प्रत्येकाला? नेक्स्ट बघा, मग आता त्या सांकेतिक भाषेमध्ये सोपे सगळे सांगते तर जेक्यूचा अर्थ काय आहे, तर सांगितलं जेक्यूचा अर्थ काय आहे, तर जेक्यूचा अर्थ काय होईल, पेज. जेक्यू म्हणजे काय, त्या सांगितलं प्रश्न काय आहे, त्या सांगितलं जेक्यूचा अर्थ काय आहे, जेक्यू म्हणजे काय, पेज. उत्तर पर्याय क्रमांक 4. त्या सांकेतिक भाषेमध्ये अमाऊंटला कसे लिहिणार, त्या सांकेतिक भाषेमध्ये अमाऊंटला काय होणार, एम आय. उत्तर पर्याय क्रमांक 4. अमाऊंटला काय लिहिणार, एम आय लिहिणार. देन गुड जॉबला सांकेतिक भाषेत कशी लिहिणार, गुड जॉब. जॉब म्हणजे ओएन आणि गुड म्हणजे पी आर. गुड म्हणजे पी आर आणि जॉब म्हणजे काय, ओएन. तो ओएन आणि पी आर यात आले पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय आहे, ओएन आणि पी आर आहेत. तर त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 ओएन आणि पी आर. देन नेक्स्ट, डीड मीट डेफिनेटलीला त्या सांकेतिक भाषेमध्ये कसे लिहिणार, डीड मीट डेफिनेटलीला त्या सांकेतिक भाषेमध्ये कसे लिहिणार. ओके, हा, तर डीड मीट डेफिनेटली. तर आता इथे बघा आपल्याला कशा कशाचे अर्थ याच्यामध्ये येतात, डीड मीट आणि डेफिनेटली मध्ये. डेफिनेटली म्हणजे बीडी, डेफिनेटली म्हणजे काय, बीडी. ओके, डीड म्हणजे काय, एस टी. डीड म्हणजे काय, एस टी. आणि मीट इथे आहे का रे शब्द, बघा नाहीये. तर बीडी आणि एस टी तर असलेच पाहिजे, बरोबर आहे, बीडी आणि एस टी. तर बीडी आणि एस टी याच्यात आहे, बीडी आणि एस टी याच्यात आहे, इथे आहे का, नाही. बीडी आणि सीओ आहे, हे पण होणार नाही. तर बीडी आणि एस टी तो एक उत्तर पर्याय 3 किंवा 4. पण यासोबत काय आहे, तर एक आहे सीव्ही आणि एक आहे जेक्यू. आता मला सांगा, इथे तो जो मीट शब्द आहे, बरोबर आहे, तर त्याचा कुठला सांकेतिक अर्थ आपल्याला इथे कळतोय का, नाही. त्याचं कुठलं कोड सुद्धा नसलं पाहिजे. तर जेक्यू किंवा सीव्ही याच्या आपण मध्ये आपण जर का बघितलं तर कोणता असा वर्ड आहे की तो कुठेच नाहीये. ओके, जे तो कसाच नसला पाहिजे. तर आपण जर का बघितलं याच्यामध्ये, तर जेक्यू म्हणजे पेज होतं. जेक्यू म्हणजे आपण ऑलरेडी काढले ना, की जेक्यू म्हणजे काय होतं मित्रांनो, जेक्यू म्हणजे पेज होतं, बरोबर आहे. मग जर जेक्यू म्हणजे पेज होतं तर जेक्यूचा अर्थ हा मीट राहील का, नाही. म्हणून इथे होणार काय, सीव्ही येईल, कारण सीव्हीचा कुठे उल्लेख केलेला नाहीये, मीटचा पण कुठे उल्लेख केलेला नाही, बरोबर आहे ना. हा, तर उत्तर काय येईल तुमचं, पर्याय क्रमांक 4 हे असेल. ओके, असं आपण ऑलरेडी ऍक्च्युअल, हा हे प्रश्न येणार. आतापर्यंत आपण याच्या आधीचे लेक्चर बघितले 3-4, त्याच्यामध्ये मी सांगितलं की नाही ते आता बेस्ट फाउंडेशन आहे आपले, जास्त प्रश्न येणार नाही. पण हे आज जे उदाहरण आपले झालेले आहेत मित्रांनो, ते निश्चितपणे तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत. त्यामुळे त्यानुसार तुमची तयारी चालू ठेवा. ओके, तो प्रचंड तयारी करा तुमची त्याची. ओके, आणि हे अशी उदाहरणं सोडवत राहा त्याच्यामध्ये, ठीक आहे. हा, या सगळ्या पीपीटीज आहेत, त्या पीपीटीज मी सरांना सबमिट केलेल्या आहेत, तर तुमच्याशी त्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करतील. ओके, तर आजचं फार महत्त्वपूर्ण असं लेक्चर होतं. आयोगामध्ये ठरलेला प्रश्न आहे, तुमचे प्रश्न ते आम्ही आणखी प्रॅक्टिस घेणारच आहोत. ओके, तर चांगली तयारी करा. ओके, ठीक आहे, तर थांबूयात मग. थँक्यू व्हेरी मच.